श्रावणात मांसाहार का टाळतात? याचं कारण फक्त धर्मात नाही, निसर्गाच्या चक्रात दडलंय. श्रावणात अनेक घरांमध्ये मांसाहार थांबवून शाकाहार घेतात. पण याच काळात शाकाहार घ्या असं का सांगतात? पावसाळा म्हणजे निसर्गाच्या पुनरुत्पादनाचा काळ. अनेक माशांचा हा ब्रीडिंग सीझन असतो. नद्या, तलाव आणि जलस्रोतांमध्ये पाणी वाढतं आणि माशांचा प्रजननाचा काळ सुरू होतो. त्यामुळे या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी टाळणं म्हणजे माशांना प्रजननासाठी वेळ देणं आणि जलस्रोतांमधील जैवविविधता टिकवणं असाही त्याचा पर्यावरणीय अर्थ लावता येतो. फक्त मासेच नाही, पावसाळ्यामध्ये कोंबड्या आणि शेळ्या बकऱ्यांसारख्या प्राण्यांमध्येही विविध संसर्गजन्य आजारांचा धोका परिस्थितीनुसार वाढू शकतो. आणि मांस हे नाशवंत अन्न असल्यामुळे त्याची स्वच्छता आणि साठवणूक अत्यंत महत्त्वाची असते. पण श्रावणात मांसाहार वर्ज करा असं सांगितलं तर काय? श्रावणात निसर्ग आपल्याला नेमकं काय देतो? रानभाज्या. पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या अनेक स्थानिक वनस्पती आणि रानभाज्या वर्षभर उपलब्ध नसतात. त्या भाज्यांमध्ये विविध फायबर्स, जीवनसत्व, खनिजे आणि वनस्पतीजन्य बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. म्हणजे त्या काळामध्ये उपलब्ध असलेलं स्थानिक आणि हंगामी अन्न खाण्याची संधी निसर्ग स्वतःहून आपल्याला देतो. म्हणूनच त्या काळात मांसाहार टाळा आणि निसर्गानं त्या ऋतूत दिलेल्या भाज्या खा. ही कल्पना केवळ धार्मिक नियम म्हणून नाही, तर सीझनल फूड सायकल म्हणूनही पाहता येते. वर्षभर सगळं काही खाण्याऐवजी ज्या ऋतूत जे निसर्ग देतो ते त्या ऋतूत खाणं, हीच तर आहे निसर्गाच्या चक्राशी जुळवून घेण्याची जीवनशैली. पण एक गोष्ट स्पष्ट, विज्ञान असं म्हणत नाही की श्रावणामध्ये मांसाहार केला तर तो अपायकारक आहे. मुद्दा आहे हंगाम, अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि संतुलित आहाराचा. उदाहरण द्यायचं झालं तर या काळामध्ये मासेमारी झाली तर माशांचं पुनरुत्पादन होणार नाही आणि माशांची पैदास झाली नाही तर पुढच्या काळात खायला मासे मिळणार नाहीत. त्यामुळे आता मासेमारी थांबवली तरच पुढच्या काळात मासे खायला मिळतील. आपल्या पूर्वजांकडे ऋतुचक्राचं निरीक्षण करण्याची तीक्ष्ण नजर होती. म्हणूनच श्रावणात मांसाहार टाळण्यासाठी केवळ विज्ञान सांगण्यापेक्षा त्याला त्यांनी धार्मिक जोड दिली. कारण धार्मिक कारण आणि व्रतवैकल्य म्हटलं की प्रत्येक जण ते मनोभावे पाळतो. त्यामुळे आम्ही श्रावणातही खातो, आम्हाला काही होत नाही असं म्हणण्यापेक्षा पुढच्या पिढीलाही मांसाहार करायला मिळेल याची काळजी घ्या आणि निसर्गानं भरभरून दिलंय त्याचाही आस्वाद घ्या. निसर्ग ज्या काळात जे देतो ते स्वीकारा आणि निसर्गाच्या चक्राला धक्का न लावता जगा. आता मला सांगा, तुमच्या भागात श्रावणात कोणकोणत्या रानभाज्या मिळतात? नाव नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका.